कुंभ राशीसाठी जानेवारी 2025 हा महिना सकारात्मक ठरणार आहे। कसा सकारात्मक ठरणार आहे? तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करताना दिसाल। त्याचबरोबर अनेक कार्यात तुम्हाला कमी श्रम करून चांगलं यश सुद्धा प्राप्त होऊ शकतं। विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा अत्यंत सुखद होईल। त्यांच्या नात्यात सामंजस्य, प्रेम वाढेल। नात्याचा पूर्ण आनंद तुम्ही या काळामध्ये घेताना दिसाल। आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी जानेवारी महिना कुंभ राशीच्या लोकांना देऊन जाणार आहे बरं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। सगळ्यात आधी बोलूया नोकरी करणाऱ्यांबद्दल। नोकरी करणाऱ्यांसाठी जानेवारी महिना अनुकूल असणार आहे। तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडाल। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं सहकार्य सुद्धा मिळेल। जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या भागात मात्र थोडासा कामाचा ताण वाढलाय असं तुम्हाला वाटू शकतं। त्याचबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये थोडासा गैरसमज किंवा लहान सहान समस्या सुद्धा जाणवू शकतात। पण संभाषण उत्तम ठेवलं आणि प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन केलं तर कुठल्याही प्रकारचा गैरसमज दूर करता येईल। त्याचबरोबर होणाऱ्या चुका सुद्धा टाळता येतील। त्यामुळे तुम्ही जे काम करताय त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा। त्याचबरोबर तुमच्या बोलण्यातनं कुठल्याही प्रकारचा गैरसमज तुमच्या ऑफिसमध्ये पसरणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता हा महिना थोडा संमिश्र असेल। म्हणजेच काय तर महिन्याच्या पहिल्या भागामध्ये तुमचं उत्पन्न वाढेल। पूर्वीच्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला नफा मिळेल, परंतु आरोग्य आणि कौटुंबिक कारणांमुळे अनपेक्षित खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे। काही घरगुती गरजा आणि धार्मिक कार्यांसाठी सुद्धा खर्च होताना दिसेल। अनावश्यक खर्च मात्र तुम्हाला टाळण्याचा सल्ला दिला जातोय। आवश्यकतेनुसारच खर्च करा, जेणेकरून तुमची बचत होईल। व्यापाऱ्यांसाठी मात्र जानेवारी महिन्याचे पहिले 15 दिवस उत्पन्न वाढवणारे ठरतील। व्यवसाय चांगला होईल। नवीन करार सुद्धा होऊ शकतात। भागीदारीचा विचार केला तर हा काळ निश्चितच चांगला असेल। एकंदरीतच व्यापाऱ्यांसाठी जानेवारी महिना चांगला असेल। व्यापारी आपल्या कामाचा आनंद उपभोगू शकतील, तसंच आपल्या कामात ते प्रगती सुद्धा करतील। व्यावसायिक भागीदाराशी त्यांचे संबंध दृढ होतील। ते दोघंही मिळून भविष्यासाठी नवीन योजना तयार करण्यावर भर देतील आणि त्यांच्या योजना फलद्रूप सुद्धा होतील। त्याचा त्यांना चांगला फायदा सुद्धा होईल। कायद्याच्या कचट्यात मात्र सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुठलंही काम सावध राहून करा आणि कायदा मोडून कुठलंही काम करू नका। कोणतंही अनधिकृत काम करू नका। जानेवारी महिना कुंभ राशीच्या लोकांना चांगली प्रकृती सुद्धा देईल, अर्थात आरोग्य सुद्धा चांगलं देईल। त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील। नियमित व्यायाम करणं मात्र हितावह। महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल असेल। नशिबाची साथ मिळाल्याने तुमची कामं या महिन्यात सहजपणे होत आहेत असं तुम्हाला वाटेल। सगळ्या प्रकारचे त्रासही कमी होत आहेत असंही वाटेल। तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी बदली मिळण्याची संभावना असली तरी त्यासाठी प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील। कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील। तणाव कमी होईल। त्याचबरोबर आर्थिक तणाव जरी थोडासा वाटला तरी जोडीदाराच्या मदतीने तुम्ही त्यावर तोडगा काढू शकता। कुटुंबातील सदस्यांची मदत तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि संयमाने तुम्ही हाताळली तर आर्थिक भार सुद्धा कमी वाटेल। मित्रांनो, हे झालं जानेवारी महिन्याचं, पण संपूर्ण 2025 हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या कसं असणार आहे, या वर्षी तरी विवाहाचे योग आहेत का, त्याचबरोबर करिअरमध्ये काय घडणार आहे, या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तो व्हिडिओ नक्की बघा। त्याचबरोबर कुंभ राशीची 7.5 चालू आहे आणि कुंभ राशीने 7.5 कुठले उपाय करायला हवे या संदर्भातले उपाय सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। कुंभ राशीच्या लोकांनी 7.5 चालू असल्यामुळे दानधर्म करावा, हनुमानाची उपासना करावी। या प्रकारच्या उपायांनी 7.5ची तीव्रता निश्चितच कमी होते। आता जाता जाता बघूया की कोणत्या गोष्टींची काळजी जानेवारी महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी घ्यायची। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी कुठलाही निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा राग ओढावून घ्याल। त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरला असाल तर तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा, त्यांना कमी लेखू नका। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कामात अडथळे आल्यामुळे मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं किंवा कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाच्या तब्येतीची काळजी सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवू शकते। त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका। थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।
तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.